6व्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्णांनी सांगितलं की तप, ज्ञान आणि कर्म यांनी योगाची प्राप्ती झाली, म्हणजे जी बदलणारी प्रकृती आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये शरीर शारीरी, देह देही, चैतन्य प्रकृती यांची चर्चा करताना आपण बघितलं होतं की चैतन्य शक्ती घनीभूत होऊन जड अशी प्रकृती तयार होते जी परिवर्तनशील आहे. तर योगी होणे म्हणजे या परिवर्तनावर मनावर पूर्ण नियंत्रण मिळवणे. परंतु हे काही आपलं शेवटचं ध्येय नाही. तर योगश्रेष्ठ कोण आहे? तर मद्गतेन अंतरात्मानः, म्हणजे ते नियंत्रित मन माझ्यामध्ये म्हणजे चैतन्य शक्तीमध्ये लागलेलं आहे. म्हणजेच जगतात आपल्याला रमवणारं आपलं मन, अंतःकरण आणि त्यावर नियंत्रण मिळवणारा जीव, हे सर्व जेव्हा चैतन्य शक्तीमध्ये लीन झाले, जगातल्या वस्तू, त्या मिळवणारे साधन म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण आणि या वस्तू ज्याला प्राप्त होणार आहेत तो जीव, हे तीनही परमात्म्याला समर्पित होत नाही तोपर्यंत जीवभावापासून काही सुटका नाही. हे पहिल्या 6 अध्यायात आपण पाहिलं. पण आता या चैतन्य शक्तीला, परमात्म्याला ज्याची भक्ती करायची आहे, ते ओळखायचं कसं? तो आहे तरी कोण? परंतु ते ओळखण्यासाठी आपल्याला आधी काही गुण आत्मसात करावे लागणार आहे. एकदा एका माणसाने विचारलं की आपण जेव्हा आपसात बोलतो तेव्हा मन अशांतच होतं, उद्विग्नच होतं, पण साधू महात्म्यांशी आपण जेव्हा बोलून येतो तेव्हा मात्र मन खूप शांत होतं. असं का? कारण आपण आपसात बोलतो तेव्हा आपण आपल्या समस्यांची कॉम्पिटिशन लावतो, पण संत महात्मे आपल्याशी बोलत असताना आपल्या समस्या विचारतात, आपल्याबद्दल चर्चा करतात आणि स्वतःबद्दल बोलायला कोणाला आवडत नाही. अशा प्रकारे संत महात्मे नेहमी आपल्याला महत्त्व देतात आणि समोर असणाऱ्याला महत्त्व दिल्यामुळे स्वतःच्या आयुष्यातल्या समस्या आपोआपच समाप्त होतात. सुख दुःख वाढत असतं कारण आपण त्याला महत्त्व देतो. एकदा एका गुरु महाराजांना अगदी छोटंसं बालक त्यांच्या आश्रमात सापडलं. त्यांनी त्याचा छान सांभाळ केला. अगदी लहानपणापासून त्याला स्नान, संध्या, जप, ध्यान, यज्ञ सगळं शिकवलं. वेदांताचं अध्ययन शिकवलं, शास्त्रांचं अध्ययन करवलं, सगळं शिकवलं आणि गृहीत धरलं की आता आपली गादी चालवणारा आपला उत्तराधिकारी हाच आहे. पण अचानक 19व्या-20व्या वर्षी परमेश्वराच्या लीलेने त्याचा मृत्यू झाला. मग या महात्म्यांना फार दुःख झालं. त्याच्या निवारणार्थ ते त्यांच्या गुरुकडे गेले. तेव्हा गुरु म्हणाले की तू त्या एकाच मुलाला ज्ञान देऊन आपल्या कामातून निवृत्त होण्याचा स्वार्थी विचार करत होता, पण सर्व मुलांना ते ज्ञान देऊन मग त्यातला योग्य अधिकारी शोधायचा, ही प्रक्रिया तू टाळत होता आणि म्हणून तुला दुःख होतंय. सर्वांना समान ज्ञान दिलं तर असं दुःख होण्याचं काही कारणच नाही. म्हणजे आपला स्वार्थ सोडून इतरांचा विचार करणे हा आपल्या दुःख निवृत्तीचा मुख्य मार्ग आहे, ज्याला आपण म्हणतो सेवा. म्हणून सेवेचं अतिशय महत्त्व आहे. कारण आपण सेवा करायची ठरवतो तेव्हा साहजिकच आपल्या स्वतःवरून लक्ष उडून ज्याची सेवा करायची आहे त्याच्याकडे लागतं आणि त्यामुळे देहाध्यास म्हणजे आपल्याच देहाचं आपल्याला असणारं महात्म्य थोडं तरी कमी व्हायला मदत होते. त्यामुळे जीवनातले कष्ट, आपला अहंकार यांचा बळी घेतला जातो. जसं आपल्या गुरूंवर आपली श्रद्धा असते, गुरुजी ब्रह्ममुहूर्तावर साधनेला बसतात आणि आपल्याला त्यांची सेवा करायची. आता त्यांची सेवा करायची म्हणजे आपली झोप त्याआधी त्यागून आंघोळ करून त्यांच्या आंघोळीची आणि साधनेची तयारी करणं क्रमप्राप्त ठरतं आणि मग आपला आळस आपोआपच जाईल. तसंच सेवा करणाऱ्या सेवकाचा मान किंवा अपमान होतच नसतो, त्यामुळे अहंकाराला थाराच नाही. म्हणून खरी सेवा करणे ही खूप मोठी तपस्या आहे. अंतःकरण पवित्र झाल्याशिवाय ती करता येत नाही आणि अंतःकरण पवित्र झाल्यावर स्वतःबद्दलचे सोडून चैतन्य शक्तीबद्दलचे विचार यायला लागतात, तेव्हाच तो खरा साधक झाला. पण हा साधक अजून त्या चैतन्य शक्तीला ओळखत नाही, जाणतही नाही. जेव्हा व्यक्ती बिना ओळखीचा इतरांचा आदर करू शकतो तेव्हा त्याचं अंतःकरण श्रेष्ठ आहे हे लक्षण दिसतं.
मनात संदेह, शंका येते, कारण आपल्या अंतःकरणातील दोषांमुळे आपल्याला ते समोरच्यामध्ये दिसत असतं. जगात आपल्याला जे काही परिणाम दिसतात ते सगळे आपल्या मनाची प्रतिक्रिया असतात. आपल्याला दुसऱ्यावर शंका येते, कारण आपण तसे वागणार असतो. कबीर महाराज म्हणतात, बुरा देखन में चला, बुरा न मिलियो कोय. तर आपलं अंतःकरण जितकं पवित्र होईल तितकी चैतन्य शक्तीवर श्रद्धा, प्रेम उत्पन्न व्हायला लागतं. आणि म्हणून हे प्रेम जागृत व्हायला लागलं की साहजिकच कार्यकारण भावापासून आपण मुक्त व्हायला सुरुवात होते. कार्यकारण भाव म्हणजे प्रत्येक घटनेचं आपल्याला कारण हवं असतं, की हे असंच का झालं, ते तसंच का झालं. आणि असा विचार जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपण बुद्धीच्या बंधनात अडकलेलो आहोत. त्याच्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे परमेश्वराला शरणागत जाणे. चांगलं झालं त्याची कृपा, वाईट झालं त्याचीच मर्जी. म्हणजे प्रत्येक घटनेत आठवण आहे ती त्याचीच. आणि त्यामुळे आपण आपल्या बुद्धीच्या बंधनातून सुटतो. म्हणून श्रीकृष्णांनी श्रद्धा या गोष्टीला फार अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं. त्यांनी सांगितलंय की श्रद्धावान लभते यो माम. श्रद्धा म्हणजे अंजान, अनोळखी, जो जसा आहे तसं स्वीकारण्याची आपल्या मनाची शक्ती. काही लोक म्हणतात की आम्ही की नाही अंधश्रद्धा मानत नाही, परंतु विश्वास आणि श्रद्धा या शब्दातच आंधळेपणा आहे. कोणी तुम्हाला विचारलं की तुम्ही जिवंत आहात का, तर तुम्ही असं म्हणाल का की माझी श्रद्धा आहे की मी जिवंत आहे. नाही, आपण समोरच जिवंत आहे, त्याला प्रमाणाची गरजच नाही. पण आपल्या जन्माचा प्रसंग आपल्याला अजिबात आठवत नाही, तरीही एक स्त्री सांगते की मी तुला जन्म दिला आणि आपण तिला जन्मदात्री मानतो. ही आहे श्रद्धा. तीच स्त्री सांगते की हे तुझे वडील आहे. म्हणजे आपले आई वडील कोण, ही आपली श्रद्धाच आहे ना. आईनी ताट वाढलं आणि आपण जेवायला बसलो. आपल्याला माहिती आहे आईनीच वाढलं आहे तर ताजं, सकस, उत्तम, छान, आवडीचं असंच अन्न असणार आणि आपण जेवायला लागलो. याला काही श्रद्धा म्हणता येणार नाही. पण वाढणारा मनुष्य आपल्याला अजिबात माहीत नाही आणि तरी तो म्हणतो की प्रसाद घ्या आणि आपण संदेह न करता जेवायला बसतो. यासाठी मनाला खूप ताकद लागते आणि त्या ताकदीचं नाव आहे श्रद्धा. नाहीतर संशयात्मा विनश्यती. आणि म्हणून अज्ञानातही जी जगवते ती शक्ती म्हणजे श्रद्धा. नाहीतर आपण योगाभ्यास केला, कर्मयोग केला, परमेश्वरावर काही श्रद्धा नाही, मग काही शांती मिळणार नाही. तुलसीदासांच्या काळात वेदांताचे प्रकांड विद्वान मधुसूदन सरस्वती होऊन गेले. त्यांचे वेदांतांचे क्लिष्ट कठीण असे ग्रंथ आहे. इतके सूक्ष्म आणि गहन विचार आहे की सामान्यांच्या तर आवाक्याच्या बाहेर आहेत. परंतु ते सुद्धा म्हणतात की जोपर्यंत तुमच्या मनामध्ये नंदनंदनाबद्दल अतीव प्रेम, श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवाला मुक्ती नाही. कारण घटाकाश, मठाकाश, फटाकाश हे करणारे सगळे बुद्धिस्तरावर राहतात. अंतःकरणातून अनुभव येण्यासाठी प्रेम, भक्ती, श्रद्धा यांची गरज आहे. नाहीतर हे ज्ञान म्हणजे कुंजर शौचवत, म्हणजे हत्ती जसा जलाशयात जाऊन आंघोळ करतो, स्वच्छ होतो आणि बाहेर येऊन काठावरच्या वाळूंनी स्वतःला माखून घेतो, तसंच कर्मयोग केला, वेदांताचं अध्ययन केलं, निष्पन्न काय, अतिशय सुंदर प्रवचन दिलं, पण स्वतःला काही अनुभव नाही. त्याला म्हणतात शुष्क वेदांती. जोपर्यंत आयुष्यात रस येत नाही तोपर्यंत कशाला अर्थ नाही. आपण फळ निवडताना सुद्धा रसदार असं फळ निवडतो. मग आयुष्याचं ध्येय निवडताना नको का? रसो वैसहा रसगम्य लब्धानंदी भवती असं उपनिषद सांगतात. परमात्मा हा रसस्वरूप आहे आणि त्याला ओळखण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा शक्ती लागते, ती म्हणजे श्रद्धा. आपल्याला परमात्मा कोण आहे, कुठे राहतो, मदत करतो का, त्याची प्राप्ती कशी करायची असते, त्याचं स्वरूप काय, ते कसं ओळखायचं, याचा ध्यास लागणे म्हणजे आपल्या विचारांची धारा स्वरूपाकडे म्हणजे उलट दिशेने वाहणे. याला म्हणतात राधाराणी प्रसन्न झाली. राध म्हणजे आराधना, म्हणजे आपलं अंतःकरण स्वाभाविक स्वस्वरूपाकडे धाव घ्यायला लागतं. विनाकारण जे प्रेम जागृत होतं ते खरं प्रेम. नाही तर ते माझं कौतुक करतात, मला छान छान म्हणतात म्हणून माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे,
त्यांनी थोड्याशा शिव्या देऊ द्या की झालं, संपलं प्रेम. म्हणजे आपलं प्रेमही कार्यकारण भाव धरूनच असतं. तर विनाकारण जे समर्पण आहे ते करण्याची शक्ती म्हणजे श्रद्धा. शंकराचार्य श्रद्धेची परिभाषा देताना म्हणतात, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यविज्ञानधारणा. म्हणजे शास्त्र सांगतात आहेत गुरुवाक्य आहे ते सत्य मानणे, ही आहे श्रद्धा. नाहीतर मी देवावर विश्वास ठेवत नाही, कारण मी कुठे देव पाहिला, तुम्ही दाखवू शकता का? हे काही साधकाचं लक्षण नाही. कारण आपल्याला जीवनामध्ये श्रद्धेशिवाय काहीच शिकता येत नाही. शास्त्र आणि गुरु यांच्यावर श्रद्धा असल्याशिवाय कोणतंही ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही. साधा आपण सायन्स शिकायला घेतलं, सपोज केमिस्ट्री शिकायची म्हटलं, तर आपल्याला श्रद्धा ठेवावी लागते की काही नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्स आहेत. आधीच्या शास्त्रज्ञांनी ठरवल्यानुसार झिंकला झेडेन म्हणायचं किंवा गोल्डला एजीने डिनोट करायचं. नाही तर आपण जर म्हटलं की मी नाही मानत हे काही, तर मग पुढे काही शिकताच येणार नाही. म्हणून कशाचीही सुरुवात करताना आपल्याला सगळ्यात पहिले महत्त्वाचा गुण जोपासावा लागतो, तो म्हणजे श्रद्धा. म्हणून श्रीकृष्णाने सांगितलं आहे की परमात्म स्वरूप तुला ओळखायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा सेवा आणि श्रद्धा या 2 गुणांना तुला आत्मसात करावं लागेल. पुढे श्रीकृष्ण काय सांगतात ते आपण पुढच्या भागात बघूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.